तर आज आहे 31. मग काही तर स्पेशल तर व्हायलाच पाहिजे. तर इथं शिजत आहे मावा केक आणि तर स्पेशल तर व्हायलाच पाहिजे आज, हो की नाही. 31 आहे. खरं तर आपण हा जो नवीन वर्षाचा जो उत्सव आहे तो खरं मराठी महिन्यामध्ये म्हणजे पाडव्यामध्ये साजरा करतो. पण असं होतं ना की 31 काहीतरी स्पेशल व्हायलाच पाहिजे. आणि आपला खरा तर सण असतो तो म्हणजे पाडव्याला. दरवळत आहे मावा केकचा. खरं तर मी थोड्या वेळाने तुम्हाला दाखवते आज मी मावा केक कशामध्ये बनवलेला आहे. देऊ बाई तुला पाणीपुरी. खरं तर आपला जो मराठी महिना आहे म्हणजे नववर्षाची सुरुवात जी आहे ते आपण पाडव्याला करतो. पण हे एक सेलिब्रेशन म्हणून हे एक प्रत्येकजण साजरं करत असतं. कोण व्हेज बनवतं, कोण नॉनव्हेज बनवतं. पण आज बऱ्यापैकी एकादशी असल्यामुळे नॉनव्हेजचं थोडं प्रमाण कमी होणार आजच्या 31ला. आणि आमच्या घरामध्ये खरं तर एकादशीला वगैरे आम्ही नॉनव्हेज काही खात नाही. पण म्हटलं चला तर आज 31 आहे तर काहीतरी स्पेशल झालंच पाहिजे म्हणून मी पाणीपुरी बनवली. पावभाजी तर बर्थडेला बनवली होती. आणि म्हटलं चला काहीतरी गोड आणि गोड तिखट आंबट असं बनवूया. या वर्षातला शेवटच्या महिन्यातला शेवटचा दिवस म्हणून पाणीपुरी आणि येणारं 2026 त्याचं स्वागतासाठी मस्त असा मावा केक. मला तर काही पण तयार पदार्थ कोणताही बनवायचा म्हटलं की अर्धी तयारी हॉटेलमध्ये करावी लागते. त्याच्यामुळे ह्या ज्या पुऱ्या आहेत पाणीपुरीच्या ते मी हॉटेलमधून तळून आणलेल्या आहेत. तर हे ताट पाणीपुरीचं ताटच म्हणावं लागणार आहे. अंशसाठी तयार केलेला आहे आणि त्याला जसं लागेल तसा तो घेईल. शेव आहे, कांदा आहे, रगडा आहे बटाट्याचा आणि इथं पुऱ्या त्याला फोडून दिलेल्या आहेत. आणि आता तो त्याला खरं तर तिखट पाणी नाही आवडत. त्याच्यामुळे तो म्हटला की मला याची हवा जाऊ नये म्हणून मी हा खलबत्ता ठेवला आहे याच्यावरती. आणि आता बघूया आपला केक बेक झालाय की नाही. वाव, थोडासा अजून ठेवावं लागेल. पातेल्यात केलेला आहे हा मावा केक. ते अजून थोडा वेळ ठेवावं लागणार आहे बेक होण्यासाठी. कांदा आहे तो सुद्धा मला हॉटेलमधूनच कट करून आणावा लागलेला आहे. इथे बघा लगेच त्यानं खायला पण सुरुवात केलेली आहे. चल घेऊन बाहेर तिकडे ती डिश घे एक, त्याच्यात भरून घ्यायचं जसं तुला पाहिजे तसं. बाहेर घे ना ते. हा ठेव त्याच्यात. वरतीच बस. तुला जसं पाहिजे तसं. खाली सांडू नको बेडवरती. थोडासा थंड झालेला आहे आणि बघूया आपण आता हा केक जो आहे तो व्यवस्थित निघतोय का. कडा तर सोडलेले आहेत. पहिल्यांदाच बनवलेला आहे हा मावा केक आणि त्याच्या ज्या कडा आहेत त्या बऱ्यापैकी सोडलेल्या आहेत. आणि माझ्याकडे केकची भांडी भरपूर आहेत. पण आत्ता जे अर्धा किलोचं जे केकचं भांडं होतं ते वरती होतं लॅपटॉपवरती. पण आता म्हटलं कधी काढायचं म्हणून म्हटलं हा पातेल्याचा वापर करूया. आज बघूया पातेल्यामध्ये होतोय का. अयो निघाला की. वाव, मस्त बेक झालं. काही सुद्धा हे करता आलं नाही. मस्त. इकडे मी काय केलेलं माहिती आहे का, या भांड्यामध्ये ना तेलाच्या ऐवजी मी तूप लावलं होतं. आणि हे बघा असं अशा पद्धतीचा हा जो मावा केक आहे तो छान असा बेक झालेला आहे. याला आता व्यवस्थित करूया. वाव, मस्त.
धरा. काय करायचंय माहितीये का आता? 2026च्या वेलकमसाठी कट करायचा आहे तो केक. मला वाटलं पातेल्यामध्ये होतोय का नाही, कारण मी पहिल्यांदाच ट्राय केलेला आहे पातेल्यामधला केक. या या, आम्ही तुमचीच वाट बघतोय, किती वेळ झालं. नाही नाही ग, पण असं वाटतंय ना आता 2025 जाणार. बंटी हॉटेलमधून आले की लगेच आम्ही केक कटिंग करायला घेतला, कारण टाईम पण खूप झालं होतं आणि ऑन्टला झोपायचं होतं. त्याचं स्कूल सकाळी लवकर असतं, त्याच्यामुळे म्हटलं आता काय 12चं वाट बघायला नको. बंटी हॉटेलातून आली की लगेच केक कटिंग झालं. आणि आमच्या घरामध्ये कोणताही पदार्थ केला की दोघांना टेस्ट करण्यासाठी पहिल्यांदा असतो. खरं तर आम्हाला कामामुळे वेळ मिळत नाही, पण थोडासा वेळ मिळाला की कसं होतं की थोडंसं काम ॲडजस्ट करावं लागतं कोणतंही सेलिब्रेशन करताना. मग बर्थडे असो किंवा कोजागिरी पौर्णिमा असो, ते दिवसभराचं काम ते सगळं ॲडजस्ट करावं लागतं. मग नंतर तर आमचा केक वगैरे कट करून झालेला आहे आणि आता बंटी आत्ताच हॉटेलमधून आली, केक वगैरे कट केला आम्ही आणि आता ती खात आहे पाणीपुरी. जास्त नको, ती काही चिंचेच पाणी घेतलंस. बस आता अशी नको खाऊ. घे अजून.